नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शरद करंडे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची या ठिकाणी आतुरता लागली होती. त्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचा आता JR या ठिकाणी आलेला आहे. आता JR मध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी शासनाने दिली आहे. हप्ता तुम्हाला कधी जमा होणार आहे, KYC केलेल्या महिलांना जमा होणार आहे की विदाऊट KYC म्हणजे ज्यांची KYC झाली नाही त्यांना सुद्धा या ठिकाणी हप्ता मिळणार आहे. सर्व माहिती या ठिकाणी JR मध्ये दिलेली आहे. सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी समजेल. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला सांगितले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचा हा 8 ऑक्टोबर 2025 हा JR आहे. आता JR मध्ये काय महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी शासनाने सांगितले बघा. तुम्हाला या ठिकाणी सांगितले माझी लाडकी बहीण योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला 3,960 कोटी रुपयाचा इतका निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी सांगितले बघा 7/4/2025च्या परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता निधी वितरण कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 410.30 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासनाने या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. शासनाकडून या ठिकाणी मान्यता दिली आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला 410.30 कोटी इतका निधी त्वरित वितरित करण्यास या ठिकाणी शासनाने मान्यता दिली आहे. सप्टेंबर 2025 या महिन्याचा जो हप्ता आहे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेला आहे. सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रण अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा असे या ठिकाणी शासनाने सांगितले. बघा या ठिकाणी शासनाने सांगितले विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांकरता होईल याबाबत विभागाने दक्षता घ्यावी. बघा या ठिकाणी सांगितले सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी. बघा या ठिकाणी सांगितले संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ जी योजना आहे आणि राज्य सेवानिवृत्ती योजना या योजनेअंतर्गत ज्या महिलांना या ठिकाणी हप्ता मिळतो अशा महिलांना या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान या ठिकाणी मिळणार नाही या ठिकाणी अशी या ठिकाणी शासनाने सूचना या ठिकाणी दिलेली आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी महत्त्वपूर्ण असा JR होता. या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा एकच हप्ता या ठिकाणी मिळणार आहेत. बघा यूट्यूबवरती भरपूर लोकांनी या ठिकाणी माहिती दिली की तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे, दिवाळीचे 5,000 रुपये मिळणार आहे. तर अशी कुठलीही माहिती या ठिकाणी शासनाने दिलेली नाही. फक्त सप्टेंबर महिन्याचे जे 1,500 रुपये ते 1,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. आता या ठिकाणी या JR मध्ये सर्व महत्त्वपूर्ण या ठिकाणी माहिती या ठिकाणी दिलेली आहेत. बघा संजय गांधी निराधार अनुदान संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ असेल किंवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल या योजनेतील ज्या महिलांना पैसे मिळतात अशा महिलांनी या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाहीये अशी महत्त्वपूर्ण या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तसेच EKYC झालेल्या महिलांना सुद्धा या ठिकाणी हप्ते मिळणार आहे आणि ज्यांची EKYC झालेली नसेल अशा सुद्धा महिलांना या ठिकाणी हप्ता मिळणार आहे. तर ज्या पात्र महिला असतील त्यांना या ठिकाणी 1,500 रुपये हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. आता तो हप्ता कधी जमा होणार आहे बघा या ठिकाणी मी यापूर्वी सांगितलं होतं की JR आल्यानंतर शासनाचा जो JR आहे तो JR आल्याच्या नंतर साधारणतः 7 ते 8 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा होतात.
आणि आता बघा जी आर आज 8 तारीख आहे, तर आज जी आर आलेला आहे. पुढील 7 ते 8 दिवस म्हणजे पुढील हप्त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरती जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी जमा होऊन जाईल. तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.